सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 में आप सभी का स्वागत है। मैं हूं रशीद शेख। जलगांव पुलिस की स्थानीय अपराध शाखा यानी एलसीबी और जल्हापेट पुलिस स्टेशन की संयुक्त टीम ने नशे के कारोबार के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए 56.21 ग्राम मेफेड्रोन यानी एमडी ड्रग्स जब्त की है। इस कार्रवाई में 2 आरोपियों को गिरफ्तार किया गया है, जबकि एक अन्य आरोपी की तलाश जारी है। पुलिस के अनुसार जब्त किए गए एमडी ड्रग्स की कीमत 3,06,540 रुपये है। इसके अलावा एक हीरो स्प्लेंडर मोटरसाइकिल भी जब्त की गई है, जिसकी कीमत 25,000 रुपये बताई गई है। इस तरह कुल 3,31,540 रुपये का मुद्देमाल बरामद किया गया है। गिरफ्तार आरोपियों की पहचान जयूश देविदास तायडे उम्र 27 वर्ष, निवासी हरिओम नगर, मोहारी रोड, जलगांव और हितेंद्र शिवाजी परदेशी उम्र 32 वर्ष, निवासी कांचन नगर, जलगांव के रूप में हुई है। पुलिस ने बताया कि इस मामले में एक अन्य आरोपी की तलाश जारी है। ये कार्रवाई पुलिस अधीक्षक श्री श्रीकांत दुबे के मार्गदर्शन में चलाए जा रहे नशा मुक्त भारत अभियान के तहत की गई। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि छत्रपति शिवाजी महाराज पुतले के पीछे शासकीय तकनीकी विद्यालय के पास एमडी ड्रग्स की तस्करी की जा रही है। इसके बाद पुलिस ने जाल बिछाकर कार्रवाई को अंजाम दिया। इस पूरी कार्रवाई का मार्गदर्शन पुलिस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे, अपर पुलिस अधीक्षक श्री संदीप गावित और उपविभागीय पुलिस अधिकारी श्री नितिन बनपुरे ने किया। कार्रवाई का नेतृत्व स्थानीय अपराध शाखा के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री राहुल गायकवाड़ ने किया। इस अभियान में सपोनी अनिल बाग, पौनी संतोष पवार, पौनी दीपक जगदाले, पुलिस नायक जितेंद्र बडे, सहायक पुलिस उप निरीक्षक अतुल बंजारी, सहायक पुलिस उप निरीक्षक हेमराज भावसार, पुलिस कांस्टेबल अक्रम शेख, मलूशर धनगर, प्रवीण भालरावा, महेश महाजन, विजय पाटिल, किशोर पाटिल, धनन तायडे, प्रदीप सप्काते, राहुल रड्डे और उदय कापने सहित पूरी टीम ने महत्वपूर्ण भूमिका निभाई। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि यदि आपके आसपास कहीं भी मादक पदार्थों की बिक्री, तस्करी या भंडारण की जानकारी मिले तो तुरंत नजदीकी पुलिस स्टेशन या स्थानीय अपराध शाखा को सूचना दें। सूचना देने वाले व्यक्ति का नाम पूरी तरह गोपनीय रखा जाएगा। सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 जलगांव। आज स्थानिक पोलीस शाखेने मोठी कारवाई केली आहे। काय नेमकी कारवाई आहे? आरोपी अटक झालेले आहेत। काय आज पहाटे 10 जुलैला पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास एलसीबीला एक गुप्त बातमी मिळाली होती की जे आपलं जीएस ग्राउंड आहे तिथं काही मुलं एमडी विक्रीसाठी येत आहेत म्हणून। तर त्यानंतर मग आपण सापळा रचला। सापळ्यामध्ये आपल्याला 3 जण मिळून आले। एक आंध्राचा फायदा घेऊन पळून गेला। 2 जणांची जी अंगझडती आहे ते घेतल्यानंतर 56 ग्राम एमडी मिळालेला आहे आणि आपण 56 ग्राम एमडी आणि एक मोटरसायकल असा 3,06,540 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आणि जे आरोपी अटक केलेले आहेत त्यांचं नाव आहे जयेश तायडे आणि दुसरा हितेंद्र परदेशी आणि एक आरोपी आहे भैया सोनवणे राहणार कंचननगर, हा फरार आहे। त्याचा आपण शोध घेत आहोत। सर, आरोपींची पार्श्वभूमी काय असेल नेमकी? या कुटुंबांशी काही गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत? गुन्हे दाखल आहेत पण एनडीपीएस विषयक नाहीयेत। हा त्यांचा एनडीपीएसचा गांजाचा किंवा ड्रग्सचा असा पहिला गुन्हा आहे। सर, कुठून आणला, काय आणला, त्याचा माहिती आली का? नाही, त्याचा तपास चालू आहे। फक्त एवढंच होतं की हे दोघं जे ड्रग्स घेत होते, जे अटक आहेत विकत आणत होते, ते भैया सोनवणेकडून आणत होते, ही प्राथमिक माहिती आहे। त्याच्याकडून 2,000ला घेत होते आणि समोर 2,500ला विकत होते। सर, जे तो आरोपी आहेत ते नेमके कुठले? जयेश तायडे हा हरिओम नगर मोहन टॉकीज जवळ राहणार आहे जळगावचा आणि दुसरा हितेंद्र जो परदेशी आहे तो कांचननगर जळगावचा राहणार आहे। जवळपास किती रुपये 56 ग्रामची जी किंमत आहे ती लावली आहे 2,81,540 रुपये। त्यांचं रॅकेट कसं असायचं? यापैकी जो जयेश आहे तायडे, त्याला पाचा तायडे म्हणतात, उर्फ पाचा तायडे, तो स्वतःही घेतो आणि विक्री पण करतो। त्याचा तपास चालू आहे। आज पहिलाच दिवस आहे। आता आज आपण पीसी साठी जात आहोत पोलीस कस्टडीवर। गुन्हा दाखल झालेला आहे CR नंबर 217/2026 एनडीपीएस ऍक्ट आणि जिल्हापेठ पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड आहे हा गुन्हा। सदरची कारवाई ही जळगाव जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। यामध्ये एलसीबीचे अधिकारी, अंमलदार आणि जिल्हापेठचे अधिकारी, अंमलदार अशा सगळ्यांचा सहभाग आहे।